मला ह्या गोष्टीचा त्रास नाही की नवनीतजींना सिमरनमध्ये आपली मुलगी दिसतेय, पण भीती वाटते की सिमरनला नवनीतजींमध्ये आपले बाबा दिसतायत। जर आपल्या घरात रोशनी सारखी बहीण नसती ना तर ह्या घरात सुद्धा शहनाई वाजली असती। हसणारी व्यक्ती नेहमीच सुंदर दिसते आणि तू तर अजूनही छान दिसतेस। चल आपण एक कॉफी घेऊया। नाही ध्रुव, मी कोणाबरोबर तरी आले। समजलं। आता माझा तुझ्यावर इतकाही अधिकार नाहीये की मी तुझी 5 मिनिटे घेऊ शकतो। नाही, असं काही नाहीये, मी दृष्टीला सांगून येते। दृष्टीजवळ फोन आहे ना? हो। आणि तुझ्याजवळ? हो। तर मग तुला कोणाला काही सांगायची आवश्यकता नाहीये, ते स्वतःच तुला शोधून काढतील। हॅलो। हाँ बोला ना। काय करत होतीस? काही नाही हो, लता बरोबर बोलत होते। जेवण झालं सर्वांचं? हो, सगळ्यांचं झालं। अच्छा, ते दृष्टी गेली आहे ना मंजूच्या बरोबर? हो गेलीये। आणि ख्वाहिश गेली आहे ना तिच्या बरोबर? हो, ती पण गेली। चला बरं झालं, बाहेर गेली आहे ना ती, तिला सुद्धा बरं वाटेल। नाहीतर खूप दिवसापासून मी तिला उदास बघतोय। आपण बरोबर बोलत आहात। आपली मुलगी अलीकडे हसणं बोलणं विसरून गेली। तिचं लग्न मोडल्यापासून ती आत्मा अगदी पूर्ण तुटून गेली। कोणाशी काही बोलत नाही, काही सांगत नाही, अगदी अबोल झाली जणू। शारदा, त्या सर्व गोष्टीला मी स्वतःला जबाबदार समजतो। मी जर ते घर बदलले नसते तर रोशनी सुद्धा काही बोलली नसती आणि एवढं मोठं संकट उभं राहिलं नसतं ग। ह्यात तुमची काय चूक झाली हो? तुम्ही जे काही केलं ते ख्वाहिशा भल्यासाठीच ना। तसंही नंतर तुम्ही तिला सांगणारच होतात। हा शारदा, पण माझ्या मुलीची स्वप्न तर माझ्यामुळे तुटली ना। असं नका बोलू हो। माझं मन म्हणतंय की सगळं काही ठीक होईल। बरं, चांगलं झालं तर सगळ्यांचंच चांगलं होईल। कुठं ती आज आपलं शॉपिंग करायला गेली असती, पण आज तिला यावेळी दुसऱ्यांचं शॉपिंग करावं लागतंय ग। शारदा, आपण केवळ फक्त तिचं दुःख समजू शकतो ग, पण भोगावं तर तिलाच लागतंय ना ग। तुम्ही काळजी करू नका। 1-2 वेळा ती बाहेर जाईल, लोकात मिसळेल, तेव्हा तिच्यात आपोआप बदल होईलच। तिची काळजी तुम्ही माझ्यावर सोडा। तुम्ही ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या, ठीक आहे? आता इयर एंडिंग आहे आणि असंही कामाचं ओझं इतकं असतं, तुम्ही टेन्शन नका घेऊ। ठीक आहे, तू बरोबर असताना मला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये शारदा। आणि हो, संध्याकाळी फक्त चहा नका पिऊ, थोडंसं खाऊन घ्या आणि मग चहा प्या, कळलं? ठीक आहे, चहा बरोबर नाश्ता घेईन मी। तू देखील स्वतःची काळजी घे। ठेवतो मी। हो। वहिनी, कोणाचा फोन होता? तुझ्या भावाचा फोन होता। काय सांगत होते? बस ख्वाहिशच्या काळजीत होते। मी सांगितलं की काही काळजी करू नका, मी सगळं सांभाळीन। लता, मी सांगितलं खरं सगळं, पण माझ्या मुलीचं दुःख मला बघवत नाही ग।
आतल्या आत ती घुसमटून जाते. हो बहिणी, आजकाल ती खूप गुपचूप असते, उदास असते, कोणाशी विशेष बोलतही नाही. एक किरण रोशनीची. समजत नाही काय झालंय ते. माझी मुलगी कोमेजून गेली. काही दिवसात ती सावरलीही असती बहिणी. पण बघ ना, एकीकडे तिचं लग्न मोडलं आणि तिकडे तिची मैत्रीण मंजूचं लग्न ठरलं. आणि ह्याच गोष्टीचा तिच्या मनावर परिणाम झालाय. तू बरोबर बोलतीयस लता. आपण कितीही केलं तरी हा शेवटी योगायोग आहे. पण व्हायचं तेच होतं. सगळा योगायोग आहे. वहिनी, मी म्हणते की तिला आपण एखाद्या चांगल्या सिंगिंग स्कूल किंवा डान्सिंग स्कूलला घातलं तर तिथे ती जाईल, नवीन नवीन मैत्रिणी जमवेल, खूप चेंज येईल तिच्या आयुष्यात. आणि बहिणी, नाचात आणि गाण्यात खूप ताकद असते. अरे हो, तू का नाही तिला शिकवत? तू तर भरतनाट्यम शिकलीस ना? नाही नाही बहिणी, माझ्याच्याने नाही होणार. राहुल गेल्यानंतर माझं सर्वस्व गेलंय. पुन्हा तीच गोष्ट. असं नाही बोलायचं वेडे. कोणी गेल्यानंतर आयुष्य थोडंच थांबतं. आयुष्य भूतकाळात नाही तर आजमध्ये आहे. आणि राहुल तुझा भूतकाळ आहे, गेलेला काळ. आणि तुझं वयही काय आहे? तुझं पूर्ण आयुष्य तुझ्या समोर आहे. आणि त्या मुलीबद्दल विचार कर. ती आपल्या बाबांना किती मिस करत असेल. तिच्याकडे पाहूनच तर जगते मी बहिणी. नाहीतर राहुल गेल्यानंतर काय उरलंय माझ्या आयुष्यात? असं नाही बोलायचं बाळा. आयुष्य मोठ्या मुश्किलीने मिळतं. मानवी जीवन खूप अमूल्य आहे. त्याला तू असं घालवणार? हे आयुष्य चांगल्या प्रकारे जग. तू आपलं रुटीन बदलवर. रुटीन बदलल्याने सगळं काही ठीक होईल. वहिनी, मी माझं रुटीन का बदलू? तू पुन्हा तुझं काम सुरू कर. तुझे कंपनीवाले तुला सहज बोलवते. ते तर घेतीलच ग वहिनी, पण माझंच मन नाही लागत. ह्या मनालाच तर तुला बदलायचंय. चल, तू ख्वाहिशला नको शिकव, पण लहान लहान मुलांना शिकवशील. एक छोटंसं डान्सिंग स्कूल चालू करू. जर तू हो म्हणालीस तर मी तुझ्या दादाशी बोलेन. बघ ना, किती दिवसांनी आपण असं एकत्र बसून बोलतोय. नाहीतर सतत कोण ना कोण बरोबर असतं, बोलूच शकत नाही. माझी इच्छा आहे कसंही करून तुझ्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर यावी. वहिनी, तू जे म्हणतेस त्याचा मी जरूर विचार करीन. परंतु आता वेळ झाली. मुलं शाळेतून येतील आणि मला काही स्नॅक्सही बनवायचे. अरे अन्नू, तू इथे कशी आहेस? तू इथे काय करते? मी तर ठीक आहे, तू सांग. आता समजलं तू काल किटी पार्टीला का नव्हती आलीस. अरे वा, लग्नाची शॉपिंग तर खूप जोरात चालली आहे. हा, नमस्ते आंटी. नमस्ते नमस्ते. ही कोण आहे? अरे, हिला नाही ओळखलं? ते आपले कुलकर्णी भाऊ आहेत ना, त्यांची मुलगी दृष्टी. अरे, ही दृष्टी आहे. मागच्या वेळेस जेव्हा तिला पाहिलं होतं तेव्हा ती एवढीशी होती. एवढी मोठी झालीस. अरे बेटा, पण तुम्ही तर मेरठला शिफ्ट झाले होते ना? हो आंटी, अलीकडेच बाबांचा ट्रान्सफर इथे झालाय. आणि ही, अरे ही ख्वाहिश कुठे गेली? गेली असेल इथेच, येईल इतक्यात. अन्नू, तू खरंच खूप भाग्यशाली आहेस. इतकं मोठं घर, इतकं मोठं स्थळ शोधूनही नाही मिळणार. हा, अरे तुला कसं माहिती पडलं? हे बघा, याच्यामध्ये पण काय माहिती पडण्याची गोष्ट आहे. आम्हाला तर तेव्हाच माहिती पडलं होतं जेव्हा स्थळ नक्की झालं होतं. हा हो, भाग्यशाली तर आहेच मी. सरिता नाही तर असं स्थळ शोधूनही मिळणार नाही. ज्यांना लालच तर शुभ पण नाही शकत. आणि माझी व्याहीन तर पहिलेच बोलली होती, मुलीला एकच जोडी कपड्यात पाठवा आणि आम्हाला काहीच नको. अन्नू, खरंच तुझं नशीब उजळलंय. जावई पण तर मुलासारखा असतो. अरे वा, तुझी तर लॉटरी लागलीये. आता तू पण पैशावाली झालीये. हा,
अनु, असं हे स्थळ जमवलं कोणी? आपल्या पंडितजीने का? नाही नाही, आम्हाला तर मुलगा इंटरनेटवर भेटलाय. अच्छा अच्छा. एक किरण रोशनीची. तू बरोबर बोलतेस अनु. आता पंडितांचा कुठे जमाना राहिला? हो, आता पंडित फक्त पितृपक्षातच दिसतात. हा, आता तर जमाना इंटरनेटचा आला आहे. आमच्या जमान्यात तर नेकी कर तर यात टाक, आणि आता काही पण करा फेसबुक वर टाका. हा आंटी, तो दिवस पण लवकरच येईल जेव्हा सगळी लग्न मेलवर जुळतील. आज पण लग्न फिमेलचं मेलशी होतं. हा आंटी, मला म्हणायचंय मेल म्हणजे ईमेल. ए सोड बरं, हे ईमेल विमेल काय काय पण बोलत राहतेस. ए काही काय जाऊ दे, साडी सिलेक्ट कर आणि दुकानदाराला सांग कोणती साडी फॅशन मध्ये आहे ते. हा, आजकाल त्या क्रेप, शिफॉन आणि ब्रोकेट या सगळ्या साड्या दाखवा, बाकी या सगळ्या बाजूला करा. काय घेशील? थंड पाणी. मॅडम, इथे थंड पाण्याशिवाय आणखीही काही मागवावं लागतं. नाहीतर हे लोक काय स्वतःच कॉफी बनवून स्वतःच पीत बसणार? बरं, एक कॉफी. कॉफी पण कोणती कॉफी? एक्सप्रेसो, कॅपेचिनो, आयरिश, कोणती? जी पण लवकर मिळेल. एक्सक्यूज मी. येस सर. 2 कॉफी. कोणती आणू सर? जी लवकर तयार होईल ती. जरा साखर कमी घाला. ठीक आहे, आणतो. तुला साखरेची काय गरज आहे? तू तर स्वतःच इतकी गोड आहेस. लाजतेस तेव्हा अजूनही छान दिसतेस तू. ध्रुव, लवकर कॉफी पिना, दृष्टी येईल. अगं, दृष्टी आली तर त्यात काय झालं? ती पण आपल्या सोबत बसून कॉफी पिईल. मस्करी नको करू, लवकर कॉफी पी. मॅडम, ही हॉट कॉफी आहे, कोल्ड कॉफी नाहीये की जी आली आणि पटकन प्यायली. मी सांगितलं तर ना, दृष्टी आठवण काढते. ती आता येतच असेल. अगं, तू इतकी शिकली सवरलेली असून अशा अंधश्रद्धेवर विश्वास कसा काय ठेवतेस? या सर्वांवर विश्वास ठेवणं सोड आणि फक्त माझ्यावर थोडा विश्वास ठेव. हे तर झालं. दादा, जरा ती साडी दाखवा ना. नाही नाही, भगवीच्या पाठची. हो, तीच. कशी दिसतीये साडी? थोडी डल वाटते ही. काय ख्वाहिश? ख्वाहिश कुठे गेली? अरे, ही ख्वाहिश कुठे गेली? इथेच कुठे असेल. ख्वाहिश? ख्वाहिश बेटा, भैया तुम्ही बघितलं का? ही मुलगी पण ना. चल बाहेर बघूया. थँक्यू हा भैया. अच्छा ख्वाहिश, एक गोष्ट सांग. इतके दिवस झाले, तू कधी विचार केला आहेस की ध्रुव नावाची एखादी व्यक्ती या दुनियेमध्ये राहते? इतक्या दिवसांपासून नाही तुझा फोन, ना कोणता मेसेज. अगर राग आला होता तर एखादा रागाचा मेसेज पाठवायचा. हे तर आज आपण असेच अचानक भेटलो. नाहीतर तू तर मला विसरलीच होतीस. जसं तू विचार करतोय तसं काही नाहीये. ना मी तुला विसरले, ना त्या दिवशीच्या प्रसंगाला. त्या दिवशी जे काही झालं चांगलं नाही झालं. बाबांना बिलकुल खोटं बोलायला नको होतं. चुकी माझी सुद्धा. मी पूर्ण आयुष्य फक्त पुस्तकं वाचण्यात घालवलं. कधी हा विचार नाही केला की एका मुलीला जेवण बनवणं, शिवणं, टिपणं ही कामं सुद्धा आली पाहिजे. ही सर्व कामं तर यायलाच हवीत, पण ही एखाद्या मुलीच्या लग्नासाठी अट म्हणून लागू नाही व्हायला हवीत. माझ्या मते एका मुलाचं आणि मुलीचं लग्न होण्यासाठी पहिली अट म्हणजे प्रेम, एकमेकांबद्दल आपुलकी. आणि मी तर असा विचार करतो की माणसामध्ये जो सर्वात मोठा गुण असतो ना, तो माणुसकीचा असतो.
माणसामध्ये माणुसकीचं स्थान तसंच असतं जसं शरीरामध्ये आत्म्याचं असतं. तू तर एकदम फिलॉसॉफर झालायस. मॅडम, इतिहास साक्षीदार आहे. खरं प्रेम मग ते यशस्वी असो किंवा अयशस्वी, माणसाला काही ना काही बनवूनच टाकतं. मग ते तुलसीदास असू दे किंवा चार्ली चॅप्लिन. तर तू काय बनणार आहेस? मॅडम, हे तर तुमच्यावर अवलंबून आहे. हा बिचारा तर काही बनायला तयार आहे. बरं ख्वाहिश, तुला एक प्रश्न विचारू का? अगदी खरं खरं उत्तर दे मला. काय तू माझ्यावर प्रेम करतेस? एक किरण रोशनीची. ख्वाहिश बेटा, अरे ही मुलगी पण ना. ख्वाहिश, ख्वाहिश बेटा. आंटी ती येईल, इथेच कुठेतरी गेली असेल. मंजू बाळा, तू इथे बघ. आणि दृष्टी, पण तू इथे बघ ना बाळा. ही मुलगी पण ना. ख्वाहिश, मला जावं लागेल. ते लोक माझी वाट पाहत असतील. सर झुका के तुम लटे सवारती, मन ही मन में जो मुझे पुकारती, हाथ रख दिया तुम्हारे हाथ पर, फैसला है अब तुम्हारी बात पर. तू काय समजतेस? मी तुला इथून असाच जाऊन देईन का? ध्रुव सोड ना. ते लोक आले तर? चांद और चांदनी की. ते लोक जर इकडे आले तर अजूनही चांगलंच झालं की. कुणाला काही सांगायची गरजच पडणार नाही ना. आणि तसंही तुझं उत्तर ऐकल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाहीये. उत्तर तुला माहितीये. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. बस हेच ऐकायचं होतं मला. आता मी तुझ्यासाठी माझ्या वडिलांबरोबरच काय तर पूर्ण दुनियेशी टक्कर घेऊ शकतो. अरे आलात सुद्धा. शारदाजी कुठे आहे? ती स्वयंपाकघरात आहे. मी त्यांना भेटून येते. बरं. ये ना आत्या, बघ आम्ही केवढं शॉपिंग केलंय. बघू बरं. बरं वहिनी, मी निघते. अगं चहा तर पिऊन जा. चहा घ्यायचा वेळ नाही वहिनी माझ्याकडे. तसंही मला इतके सारे कामं उरकवायचे. आणि वहिनी, ख्वाहिशची काळजी घ्या. तरुण मुलगी आहे आणि जमानाही खूप खराब आहे. आता जितकी तोंड तेवढ्या गोष्टी. माझं कर्तव्य होतं तुम्हाला सांगणं आणि ते मी पूर्ण केलं. आता माझ्यासाठी जशी मंजू आहे तशीच ख्वाहिश. बरं वहिनी, आता मी निघते.
मंजू बेटा, चल. अच्छा बाय. नमस्ते. बाय. या घरी. नमस्ते. नमस्ते. दृष्टी. हो आई. जरा माझ्या खोलीत ये बाळा. मला काही बोलायचंय. हो आई. मी जे ऐकलंय ते बरोबर आहे? काय ऐकलंस आई तू? आता जास्त भोळी बनू नकोस. खरं खरं सांग, मॉलमध्ये काय झालं आणि तो ध्रुव तिथे कसा आला? अगं आई, आपण स्वतंत्र भारतात राहतो. कोण कोणाला भेटायला येतो, कोण नाही भेटत याच्याशी आपल्याला काय देणं घेणं. आणि तसंही मला नाही माहित ध्रुव तिथे कसा आला. स्वातंत्र्याचा अर्थ तू मला नको सांगूस. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात खूप फरक आहे. खरं सांग, नाहीतर तुझे बाबाच तुला बरोबर करतील. हो, ध्रुवला मीच मॉलमध्ये बोलवलं होतं. काय? तू बोलवलेलंस? हे माहीत असून सुद्धा ही गोष्ट जर तुझ्या बाबांना कळली तर तुझे काय हाल होतील? बाबा जे हाल करतील ते करतील, पण मी माझ्या ताईला अशा अवस्थेत नाही बघू शकत. जेव्हा पाहावं तेव्हा उदास बसलेली असते, न हसते न बोलते. मला ताईची काळजी आहे. अच्छा, तुला काय वाटतं? घरात फक्त तुलाच तिची काळजी आहे? मी तिची आई आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की मी ध्रुवशी प्रेम करते आणि लग्न केलं तर फक्त त्याच्याशीच. तू काही बोलत का नाहीयेस? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? मला माहितीये तू मला काय विचारणार आहेस, पण मला तुला एवढंच सांगायचंय की की मी संध्याकाळी फंक्शनला नको जाऊ ना. मला माहिती तू हेच सांगणार होतीस.